वडील म्हणजे बरंच काही असतं. वडील म्हणजे बरंच काही असतं. वडील म्हणजे काहीही नसतं. न होणाऱ्या ऊर्जेचा स्रोत. वडील म्हणजे कधीही न आटणाऱ्या मायेचा सागर. तर वडील म्हणजे कधी न संपणाऱ्या पैशाची बँक. वडील आहेत तर आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार. वडील आहेत तर बाजारातील सगळे खेळणे आपल्याला असतात. माझे नाना माझ्यासाठी नेहमीच मित्राप्रमाणे होते. एक असा मित्र जो वेळोवेळी चांगलं वाईटचा आभास करून देतो, नेहमी आमच्या कॉन्फिडन्स लेवलला वाढवतो. ते नेहमी बोलायचे, कधी हार मानू नका, प्रत्येक येणाऱ्या परिस्थितीचा सामना करावा. यासाठी ते नेहमी खंबीरपणे उभे राहतील. अभ्यासाचा इतका नानांच्या अभ्यासाच इतका होता की एखादा विषय काढला की डायरेक्ट त्याच्या टोकाला घेऊन समजल्याशिवाय शांत होत नाही बसायचे. माझ्यासाठी नानांसारखा कोणीच मार्गदर्शक असू शकत नाही. त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडार होता. त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलो. अगदी सहजरित्या त्या समजून सांगत असत. मी नेहमी कष्ट करून मोठं होण्याचे स्वप्न पाहतो, पण जेव्हा मनात हरण्याची भीती येते तेव्हा नाना तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि मनात आलेली भीती अचानक गायब होते. नाना तुमच्या कष्टाची शिदोरी पावलं पावले आमच्यावर उभार केली. तुम्ही नेहमी बोलायचे, संदीप, ज्यावेळी तू स्वतः कमवशील ना त्यावेळेस प्रत्येक गोष्टीची किंमत तुला कळेल. नाना खरंच आज ती किंमत कळायला आहे. मला झाडाप्रमाणे उन्हात झिजून आम्हा मुलाबाळांना सावली देणारे वडील कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार करत नाही. ते मुकाट्याने सगळंच काही सोसतात. आपल्या मुलांना ते आयुष्याच्या शर्यतीमध्ये जिंकण्यासाठी नेहमी स्वतःला हरवतात आणि तसेच माझे नाना आहे. आज माझ्या सुखदुःखात सामील होणारे 100 जण माझ्यासोबत असतील, पण नाना आज तुमच्यासारखा खरा मित्र मी कायमचा गमावलेला आहे. कारण लेकराचं खूप सुख हेच आपलं सुख समजणारे फक्त आई बाबाच असतात. नाना तुमच्यामध्ये अखंड विशाल समुद्र सामावलेला आहे. ना त्या किनारा आहे ना फुलाची मर्यादा आहे. असं या मायेच्या अर्थानेच महासागराला आम्ही कायमच कमावलं आहे. नसल्याची तुम्ही कायम आमच्या मनात सळसळत राहील. पत्रिकेमध्ये दिलेला मजकूर हा मजकूर नसून